नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक विशिष्ट तिथी कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित तिथी असते. त्याचप्रमाणे एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित तिथी आहे. तर 25 जुलै 2026 रोजी येत आहे देवशयनी आषाढी एकादशी. देवशयनी आषाढी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू यांचं स्वरूप असलेल्या विठुरायांची पूजन केलं जातं, सेवा केली जाते. आपल्यावर, आपल्या कुटुंबावर त्यांची कृपा राहावी यासाठी त्यांना प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, विलंब होत असेल, मनासारखं स्थळ येत नसेल किंवा काही दोष निर्माण होत असतील ज्यामुळे मुलांचा विवाह जमत नसेल, तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि जर काही विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय करत असो तर त्या विशिष्ट तिथींच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होतात आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते. आणि त्यासाठीच एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित तिथी आहे. आणि भगवान श्री हरिविष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे या हळदीचाच उपाय आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे आणि अनुभव सिद्ध उपाय आहे. असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यामुळेच मी हा उपाय तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर उपाय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहतात हे लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण देवशयनी आषाढी एकादशीला मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी हळदीचा उपाय जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण हळदीचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. तर आपल्या संस्कृतीत हळदीला विशेष महत्त्व असून तिला हरिद्रा असं म्हटलं जातं आणि ती शुद्धता, मांगल्य आणि सुखसमृद्धीचं प्रतीक मानली जाते. हळद ही धन आणि सौभाग्याची देवी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य असेल तर त्या ठिकाणी सर्वप्रथम वापर हा हळदीचा होतो. ज्योतिषशास्त्रात हळद ही गुरु ग्रहाशी संबंधित आहे. गुरु म्हणजे ज्ञान, विवाह, संततीचा कारक. तसेच भगवान श्री हरिविष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. पिवळं वस्त्र, पिवळा चंदन आणि पिवळा रंग हा हळदीमुळेच येतो. म्हणूनच वैष्णव पूजेत हळदीला विशेष मान दिला जातो. आणि म्हणूनच आपण देखील आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी या हळदीचा उपाय जाणून घेणार आहोत. आता मी तुम्हाला उपाय जो सांगणार आहे तर तो तुम्हाला एक उपाय नाही तर मी 5 ते 6 उपाय सांगणार आहे. तर ते तुम्हाला या आषाढी एकादशीपासून सुरू करायचे आहेत. जर आषाढी एकादशीला शक्य झालं नाही तर कोणत्याही शनिवारी किंवा गुरुवारपासून सुरू करू शकता किंवा कधीही तुम्ही चालू केला तर देखील चालेल. शक्यतो शनिवार, गुरुवार किंवा या आषाढी एकादशीपासूनच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. तर उपाय करण्यासाठी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी झोपताना एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक तुळशीचं पान आणि चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झोपून जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे जे हळदीचं पाणी आहे तर ते तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचं आहे किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवलं तरी चालेल, परंतु कुणाच्या पायाखाली येणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे हळदीचं पाणी आहे तर आपली मुलं ज्या वेळेला आंघोळीला जातील तर त्यावेळेला त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे हळदीचं पाणी थोडंसं ओतायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर खडे मीठ आणि पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम किंवा गंगाजल तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते. मुलांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह, शुक्रग्रह आहे तर ते बळकट होतात. मन शांत आणि एकाग्र होतं आणि त्यासाठीच आंघोळीच्या पाण्यामध्ये हे जे आपण देवघरामध्ये ठेवलेलं हळदीचं पाणी आहे तर ते टाकायचं आहे. त्यानंतर जे थोडं पाणी उरलेलं आहे तर ते आपल्या सर्वप्रथम घराची स्वच्छता करून घ्यायची आहे, साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. पाणी शिंपडत असताना तुमच्याकडे जर आंब्याचं पान असेल तर त्या आंब्याच्या पानाने हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. उंबरट्यावरती, मुख्य दरवाजावरती हे हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आपलं घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती तुम्हाला हळदीनं लेपन करायचं आहे आणि दरवाजावरती तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. जर तुमच्या जवळपास जर आंब्याचं जर झाड असेल तर आंब्याच्या पानाचं तुम्हाला तोरण करायचं आहे. प्रत्येक पानावरती हळदीनं स्वस्तिक काढायचे आहे, अक्षदा चिकटवायच्या आहेत आणि त्यानंतर हे तोरण तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायचं आहे. यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मकता, निगेटिव्हिटी येत नाही आणि घरामध्ये सुख, शांती आणि भरभराट देखील राहते. आता मी तुम्हाला हा जो उपाय सांगत आहे तर तो तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. आता जर मुली हा उपाय करत असतील आणि मुलींना जर मासिक धर्म जर आला तर त्या मासिक धर्मामध्ये तुम्ही 5 दिवस हा उपाय करायचा नाही. त्यानंतर पुढे तुम्ही हा उपाय करायचा आहे. परंतु मोजून तुम्हाला 21 दिवस हा
उपाय करायचा आहे। त्याचबरोबर मुलांना शक्य होत नसेल तर मी जे उपाय सांगत आहे त्यापैकी मुलांना जेवढे शक्य होतील तेवढे मुलांनी करायचे आहेत। उरलेले उपाय आईवडिलांनी करायचे आहेत। आईवडील उपाय करत असताना आईवडिलांनी मुलांचं नाव घेऊन उपाय करायचा आहे। त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। देवघरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या बाळकृष्णाची मूर्ती असते। बाळकृष्ण हे भगवान श्री हरिविष्णू यांचं स्वरूप आहे आणि त्यामुळे त्यांची मूर्ती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला हळदीच्या पाण्याचा अभिषेक या बाळकृष्णाला करायचा आहे। त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे आपण बाळकृष्णाला अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते कुटुंबातील सर्वांनी मुलामुलींनी घ्यायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी जप करायचा आहे। हा उपाय सुरू करण्यापूर्वी म्हणजेच देवपूजा करण्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। 21 दिवस तुम्हाला दररोज हा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। देवघरासमोर दिवा प्रज्वलित करताना एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत पिवळ्या केलेल्या, त्यावरती एक दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या आणि 21 अक्षदा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दररोज सकाळी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। संध्याकाळपर्यंत हा दिवा तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला चंदनाचा टिळा, हळदीचा टिळा लावायचा आहे। एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, त्यावरती तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे। तुम्हाला तुळशीपत्र या बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला या बाळकृष्णाची सेवा करायची आहे, पूजा करायची। त्यानंतर मुलांनी आपल्या कपाळाला हळदीचा टिळा लावायचा आहे आणि आपल्या नाभीला देखील हळदीचा थोडासा हळद लावायची आहे। यामुळे देखील आपल्या कुंडलीमध्ये किंवा विवाहामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे। तुळशीला जल अर्पण करताना त्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण तुळशी ही विष्णुप्रिय आहे आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू यांचं वास्तव्य नेहमी असतं आणि त्यामुळे भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा करताना तुळशीची पूजा देखील आपल्याला करायची आहे। त्यानंतर गाईचं थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, अगदी चमच्याभर घेतलं तरी देखील चालेल आणि त्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे कच्चं दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। आता एकादशी तिथीला तुम्ही हे दूध अर्पण करू शकत नाही किंवा पाणी अर्पण करू शकत नाही, कारण एकादशी तिथीला तुळशीचं निर्जला व्रत असते, त्यामुळे तुम्हाला तुळशीला अर्पण न करता तुळशीच्या मातीमध्ये हे पाणी आणि दूध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुळशीला तुम्हाला हे जे पाणी आहे आणि दूध आहे तर ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे, हळदी कुंकू फुलं व्हायचे आहेत, धूपदीप दाखवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी तुळशीला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे। 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। मम विवाह शीघ्रम कुरु कुरु स्वाहा। मंत्र नीट ऐका कान देऊन। मम विवाह शीघ्रम कुरु कुरु स्वाहा। मंत्र समजला नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, मम विवाह शीघ्रम कुरु कुरु स्वाहा। या मंत्राचा तुम्हाला तुळशीला 7 प्रदक्षिणा घालताना जप करायचा आहे। त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूचं तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि हा मंत्र देखील तुम्हाला 21 दिवस तुळशीजवळ उभं राहून म्हणायचं आहे। त्यानंतर दिवसभर तुमची जी काही कामं असतील तर ती करायची आहेत। त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना मी अगोदर ज्याप्रमाणे देवघरासमोर दिवा प्रज्वलित करण्यासाठी सांगितला तर त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, पिवळी मोहरी चिमूटभर टाकायची आहे, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, थोड्याशाच घ्यायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी या अक्षदा तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या नवीन अक्षदा या दिव्याखाली ठेवायच्या आहेत आणि हे जी लवंग आहे, पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी घरामध्ये जाळून टाकायची आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। पुन्हा एकदा मी जो तुम्हाला सकाळी जो म्हणण्यासाठी मंत्र सांगितलेला आहे तर तो तुम्हाला तुळशीसमोर बसून किंवा उभे राहून म्हणायचा आहे। मम विवाह शीघ्रम कुरु कुरु स्वाहा। हा मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी 7 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला म्हणायचं आहे। मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला किंवा तुम्ही 10 वाजण्याच्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये 2 अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत। तमालपत्र कुठेही तुटलेलं फाटलेलं किडलेलं नसावं,
त्या तमालपत्रावर तुम्हाला एक ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे, थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचाभर हळद ठेवायची आहे. त्यानंतर 2 भीमसेनी कापराच्या 2 घ्या किंवा जास्त घेतला तरी देखील चालेल आणि 2 अखंड लवंगा ठेवायच्या. त्यानंतर या वस्तूंनी आपल्या मुलांची तुम्हाला दृष्ट काढायची आहे. 7 वेळा तुमच्या मुलांवरून या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत. हे सर्व करताना मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुमच्या कुलदेवतेला भगवान श्री हरिविष्णूला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या जवळपास जर पिंपळाचं जर झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला किंवा उंबराचं जर झाड असेल किंवा केळीचं जर झाड असेल आणि शक्य असेल तर दररोज सकाळी तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन केळीच्या झाडाला, उंबराच्या झाडाला किंवा या पिंपळाच्या झाडाला हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे, झेंडूची फुलं अर्पण करायची आहे, त्यांची पूजा करायची आहे. आता तुम्हाला जर दररोज शक्य जर झालं नाही तर दर शनिवारी, गुरुवारी किंवा मंगळवारी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ही सेवा करायची आहे. या तिन्ही झाडांमध्ये भगवान श्री हरिविष्णू यांचं स्वरूप आहे आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे उपाय करायचा आहे, त्या झाडांची पूजा करायची आहे. तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. रोज रात्री झोपताना तुम्हाला 1 तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हे पाणी झाकून तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे. देवघरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती त्या पाण्यामध्ये येत असते आणि ती दुसऱ्या दिवशी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये, मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या देखील किंवा तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी थोडं 1 चमचा पाणी जरी टाकलं तरी देखील चालू शकतं. तुळशीचं पान जे आहे तर ते तुळशीचं पान तुम्हाला तुळशीच्या वृंदावनामध्ये ठेवून द्यायचं आहे, पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाळकृष्णाची पूजा करताना मी ज्याप्रमाणे सांगितलं तुळशीची पूजा करायची आहे. आणि अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. आता मी जरी तुम्ही म्हणत असेल तरी मुलामुलींनी हा उपाय करायचा आहे. काही उपाय तुम्हाला जर मुलामुलींना शक्य झाले नाही तर आईवडिलांनी केले तरी देखील चालेल. आईवडिलांनी करताना मुलांचं नाव घ्यायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला या आषाढी एकादशीपासून या उपायाला सुरुवात करायची आहे. 21 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडात जुळणार आहे, मनासारखं स्थळ येणार आहे. प्रेमविवाह करायचा असेल तर ते देखील होणार आहे आणि कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी हळदीचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. कोणता मंत्र म्हणायचा आहे हे जाणून घेतलेलं आहे. तरी देखील तुमच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.